तर नमस्कार मित्रांनो, मी डॅनी सिंधू उर्फ तुमचा ज्ञानेश्वर शिंपले. वेलकम टू द माय यूट्यूब ब्लॉग. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की यूट्यूबने त्यांची पॉलिसी चेंज केलेली आहे भावांनो, यूट्यूब मॉनिटाईजसाठी. कारण तुम्हाला जर आता यूट्यूबमधनं पैसे कमवायचे असेल तर आता पहिल्यापेक्षा खूपच अवघड झालेलं आहे. कारण पहिला यूट्यूबला मॉनिटाईज होण्यासाठी 4,000 रन टाईम व्हायला पाहिजे होता, जे आपले आडवे व्हिडिओ असतात ते. आणि जर तुमचे शॉर्ट्स असतील तर 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे होते 3 महिन्यामध्ये, आणि 4,000 तास हे एका वर्षामध्ये पाहिजे होते. पण आता यूट्यूबनं चेंज केलेला आहे 8,000 तास एका वर्षामध्ये आणि 20 मिलियन शॉर्टचे व्ह्यूज. हे असं आता चेंजेस केलेलं आहे यूट्यूबने. याच्या याला 4,000 तास करायचंच अवघड होत होतं, आता 8,000 तास केल्यात. आता काय कळायचं बंद झाले मित्रांनो, कारण मी एक युट्यूबर आहे, मी युट्यूब बनवतोय, कंटेंट बनवतोय. मला माहिती आहे की 4,000 तास करणं किती अवघड आहे. आता ते डबल करून 8,000 केलेले आहेत. पण गुड न्यूज अशी आहे की हा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट चालू होणार आहे 1 फेब्रुवारी 2027 पासून. माझ्यासमोर आता यूट्यूबची पूर्ण मी पॉलिसी ओपन केलेली आहे. ती यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणून आहे, त्यांच्यातर्फे त्यांनी रिलीज केलेली आहे. ती पॉलिसी तुम्हाला सांगतो, पूर्ण लक्षपूर्वक ऐका भावांनो. कारण तुम्ही जर पूर्ण लक्षपूर्वक ऐकला तर तुम्हाला समजणार आहे की यूट्यूबमधून तुम्ही कसे पैसे कमवू शकताय, कसे तुम्ही व्हिडिओ बनवू शकताय आणि काय काय चेंजेस झालेले आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर मी आता पॉलिसी वाचतोय, साईडला तुम्हाला स्क्रीनशॉटला दिसेलच तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगवर की पॉलिसीमध्ये काय काय चेंज झालेले आहे. ऑफिशियल वेबसाईटमधून मी वाचणार आहे. तर चेंजेस टू यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणून आहे. आता 1 फेब्रुवारी 2027 पासून हे चालू होणार आहे. आता यूट्यूबनं नवीन एक आणलेले की प्रीमियम लाईट. आता प्रीमियम म्हणजे काय की तुम्ही जर यूट्यूबचं प्रीमियम झालात की तुम्हाला ॲड काय लागणार नाहीत, कारण तुम्ही ते प्रीमियमचे एक्स्ट्रा पैसे देतात आणि त्यामुळे तुम्हाला ॲड काय लागणार नाहीत. पण आता नवीन चेंजेस काय झालेले आहेत की एकदा प्रीमियम लाईट म्हणून आलं आहे, त्यामध्ये तुम्हाला 30% तुम्हाला रेव्हेन्यू मिळणार. जे कोण प्रीमियम केलं असेल आणि तुमचा व्हिडिओ त्यांनी बघितला असेल तर तुम्हाला त्या प्रीमियमचे पैसे पण तुम्हाला ते जास्त मिळवून देणार आहेत. आता हे राहू द्या, कारण जेव्हा तुमचं मॉनिटर होईल तुम्हाला सगळं माहीतच होईल त्यावेळी. आता महत्त्वाचं पुढचं चेंज आपण बघूया की काय काय केलेलं आहे. जे शॉर्ट्स तुमचे होते, ओके, तुम्ही पहिला शॉर्ट्स बनवत होता, शॉर्ट्समध्ये व्ह्यू येत होते. शॉर्ट्समध्ये त्याने क्रिएटर पूल म्हणून काढलेला आहे नवीन. तर या क्रिएटर पूलमध्ये कसं आहे, अर्न मंथ फ्रॉम शॉर्ट्स क्रिएटर पूल, क्रिएटर विल नीड मेंटेन 10 मिलियन क्वालिफाईड शॉर्ट्स. ओके. म्हणजे तुम्हाला आता 3 महिन्यामध्ये, मागच्या 90 दिवसामध्ये तुमचे ते शॉर्टचे व्ह्यूज आहेत ते 10 मिलियन तुम्हाला मेंटेन करायला लागणार आहे. म्हणजे 10 मिलियन जर तुमचे शॉर्ट्स 3 महिन्यामध्ये आले तर तुम्हाला यूट्यूबच्या शॉर्ट्स क्रिएटर पूलकडून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत. पण जर तुम्ही ते मेंटेन नाही केला तर तुम्हाला त्यातनं रिमूव्ह केलेलं नाही आहे. म्हणजे यूट्यूब पॉलिसी प्रोग्राम जो आहे पार्टनर्स प्रोग्राम, त्यामधून तुम्हाला काय रिमूव्ह करणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण तुमचं 10 मिलियन तुम्ही व्ह्यूज ठेवला शॉर्ट्समध्ये तर तुम्हाला कंपल्सरी जास्त अजून पैसा मिळणार आहे, ते तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर अजून म्हणलं तर टार्गेट ॲड्स मिळणार आहेत तुम्हाला, ते काय आपल्याला पहिल्यापासून माहीत होतेच. पण जी सगळ्यात महत्त्वाची पॉलिसी आहे, जी सगळीकडे चर्चा चालू आहे, ती म्हणजे ही आहे की अपडेट चॅनल ॲक्टिव्हिटी रिक्वायरमेंट. ही पॉलिसी मित्रांनो असं आहे की 1 फेब्रुवारी 2027 पासून चालू होणार आहे. त्या टोटल 4,000 वॉच टाईम पूर्ण करायला लागत होते 1 वर्षामध्ये आणि 10 मिलियन व्ह्यूज यायला पाहिजे होते शॉर्ट्समध्ये. ते आता त्याने डबल केलेलं आहे. जर तुमचे वॉच टाईम हे 8,000 झाले तरच तुमचं मॉनिटाईज होणार आहे 1 वर्षामध्ये, किंवा 20 मिलियन शॉर्ट्समध्ये व्ह्यू यायला पाहिजेत ते तुमचे 3 महिन्यामध्ये, आणि 1,000 जो मिनिमम तुमचे सबस्क्रायबर पाहिजेत तो क्रायटेरिया त्याने हाय असा ठेवलेला आहे. त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट अशी आहे की जर तुमचं चॅनल ॲक्टिव्ह तुम्हाला पाहिजे असेल, तर तुम्हाला मागच्या 1 वर्षामध्ये तुमचे जे तास आहेत ते 1,000 व्हायला पाहिजेत. म्हणजे 1 फेब्रुवारी 27 नंतर मागचा 1 वर्ष जो आहे त्यामध्ये तुम्हाला 1,000 तास तुमचे पाहिजेत ॲक्टिव्ह राहण्यासाठी यूट्यूब चॅनल, ज्यांचे आधी मॉनिटाईज झालेत त्यांच्यासाठी. किंवा 90 डेजमध्ये म्हणजे 3 महिन्यांमध्ये 1 मिलियन व्ह्यूज यायला पाहिजेत शॉर्ट्सला, किंवा 2 मोठे व्हिडिओ किंवा 5 शॉर्ट हे मागच्या 90 दिवसांमध्ये तुमचे पडायलाच पाहिजे. म्हणजे इथं एक तर तुमचे मागच्या वर्षामध्ये 1,000 तास व्हायला पाहिजे, तो क्रायटेरिया तुमचा झाला नसेल तर, किंवा 1 मिलियन व्ह्यूज तुमच्या शॉर्टला यायला पाहिजे मागच्या 3 महिन्यामध्ये. तर ते जर जमत नसेल तर 2 मोठे व्हिडिओ जे आडवे व्हिडिओ असतात, कमीत कमी 3 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ पाहिजेत, ते आडवे व्हिडिओ एक कमीत कमी 2 पाहिजेत, किंवा 5 शॉर्ट पाहिजेत मागच्या 3 महिन्यामध्ये. हे जर तुमची क्वांटिटी कंटिन्यू पडत गेले, व्ह्यूज येत गेले, तर तुमचं चॅनल हे ॲक्टिव्ह राहणार आहे. जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झाले, तुम्हाला पैसे यायला चालू झाले आहेत, पण तुमचे मागच्या वर्षभराच्या क्रायटेरियामध्ये तुमचा हे कुठलाच क्रायटेरिया बसत नसेल, जसे की 1,000 तास तुमचे वॉच टाईम पाहिजे मागच्या वर्षामध्ये, किंवा तुमचे व्ह्यूज येत नसतील, किंवा तुमचे शॉर्ट्स आणि तुमचा लॉंग व्हिडिओ आहे ते यूट्यूबवर पडतच नसेल, तर तुमचा चॅनल ॲक्टिव्ह राहणार नाही आहे मित्रांनो.
त्यामुळं तुम्हाला आता भरपूर काळजी घ्यावी लागेल. पण एक चांगली गोष्ट ही आहे की तुमच्याकडे अजून 6 महिने आहेत. कारण आता चालू आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. 6 महिने आहेत तुमच्याकडे. या 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय जे ट्रेंडिंग चालू आहे यूट्यूबवर ते तुम्ही कंटेंट करू शकताय. लॉंग व्हिडिओज बनवा. तुमचा तास कंप्लीट करण्यामागे तुमचा कल पाहिजे. जेवढं तुम्ही लवकर तास कंप्लीट करशीला 1 फेब्रुवारीच्या आत तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. मग तुम्हाला काय टेन्शन नसणार आहे. फक्त तुम्हाला शेवटचा एकच क्रायटेरिया असणार आहे, ते म्हणजे 3 महिन्यात 1 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यू किंवा 1000 वर्षभरात तास व्हायला पाहिजेत किंवा 5 शॉर्ट्स आणि 2 लॉंग व्हिडिओ यायला पाहिजेत. हा क्रायटेरिया असेल. जर तुम्ही 1 फेब्रुवारीच्या आधी तुमचा क्रायटेरिया पूर्ण नाही केलात तर तुम्हाला ह्याचे डबल म्हणजे 8000 तास व्ह्यूज किंवा 20 मिलियन आपण फेसबुकला, इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला पण बघतोय. यूट्यूब हे पूर्णपणे वेगळं आहे भावांनो, कारण तिथं डबल व्ह्यू काउंट केलेलं जात नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक करायला लागते. इंस्टाग्रामला तुम्हाला म्युझिक टाकलं चालतंय, फेसबुकला तुम्ही कुणाचं म्युझिक तुम्ही कंटेंट घेतलं चालतंय, पण यूट्यूबला तसं करून चालत नाही आहे. तुम्ही कुणाचं तर म्युझिक घेतला तर तुम्हाला त्यात कॉपीराईटचा क्लेम येणार. कुठला सीन घेतला तर तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक पण बसू शकते. त्यामुळं कॉपीराईट क्लेम आणि स्ट्राईक नसताना तुम्हाला तुमचे फ्रेश कंटेंट बनवायला पाहिजेत. कमीत कमी 6 महिन्यात तुम्हाला 4000 तास तुमचे झाले असतील. आता तुम्ही चालू केलं आहे तुमचे 1000, 2000, 3000 झाले असतील तर अजून तुमच्याकडे 6 महिने आहेत. ह्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. जर नाही केला तर लय अवघड होणार आहे. कारण 4000 तास मी पण बघायला लागलोय. मी यूट्यूबमध्ये चालू करून ऑलमोस्ट 8-9 महिने झाले. माझे अजून 4000 तास व्यवस्थित होत नव्हते. कारण तुम्हाला आता 8000 तास होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी यावर भर द्यायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करा. तुम्ही ब्लॉग करा, तुम्ही फूड रिव्ह्यू करा, तुम्ही ट्रॅव्हलिंग करा, तुम्ही इन्फॉर्मेशन माहिती द्या. तुम्ही काय पाहिजे ते करा. जे ट्रेंडिंग चालू आहे त्यावर यूट्यूबवर व्हिडिओ करा. पण तुम्हाला एक सक्सेसफुल यूट्यूबर व्हायचं असेल तर हे तुमच्याकडे फक्त 6 महिने आहेत. आणि या यूट्यूबच्या पार्टनर पॉलिसीप्रमाणे तुम्हाला हे कंटिन्यू करायला लागणार आहे मित्रांनो. तर ही पॉलिसी तुम्हाला सांगितली आहे. असेच तुम्हाला माहिती पाहिजे असेल, फूड ब्लॉग पाहिजे असेल, ट्रॅव्हलिंग पाहिजे असेल आणि इमोशनल स्टोरीज पाहिजे असतील तर त्यासाठी माझ्या डॅनी सिंधू या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.